तारा, मग जर मम्मा माझी आई नाही आहे तर माझी जन्मदात्री कोण आहे? कोण आहे माझी आई? तू शकुंतला डोंगरे आणि दयानंद डोंगरे यांचा मुलगा आहे श्रेयस. ती मूर्ख श्रावणी काही घोळ तर घालणार नाही ना? तिला काय घोळ घालायचा असेल तो घालू दे, पण आपली नावं येता कामा नये, नाहीतर मी तिचा जीव घेईन. बर दयानंद, समजा प्रॉपर्टीमध्ये जर श्रेयसच नाव असेल तर काय? काहीही झालं तरी श्रेयस पासून मला हक्क हिरावून नाही घ्यायचाय. प्रॉपर्टी त्याच्या नावावर झाली तर मला त्यात आनंदच मानायचा आहे आणि मला खात्री आहे की तो आपल्याला नक्की प्रेमाने आसरा देईल. शकू ग शकू, शकू अगं किती किती भावनिक होतेस हा. याआधी तुला मी कोणाच्या बाबतीत असं भावनिक झालेलं पाहिलं नाहीये मी. मूर्ख आहेस मूर्ख. अगं जो मुलगा जन्म झाल्यानंतर ज्याला तुझ्यापासून लांब नेलं गेलं, जो मुलगा जन्मभर दुसऱ्या कोणाला तरी आई मानतोय, अशा मुलाबद्दल तुला तुला इतकी का आपुलकी वाटते? तुम्हाला नाही कळणार, त्यासाठी आई व्हावं लागतं. मूर्ख आहेस मूर्ख. तुला काय वाटतं हा की श्रेयसला कळलं की तू त्याची आई आहेस, मग लगेच तो सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देईल आणि धावत तुझ्या जवळ येऊन तुझे पाय चेपून तुझ्या पायाशी बसून राहील? आणि एक गोष्ट मात्र तू अजिबात विसरू नकोस, जन्म जरी तू दिला असलास तरी वाढलाय मात्र तो यशोधराच्या संस्कारात. यशोधराच ही त्याच्याकरता सर्वस्व आहे. जेव्हा त्याला कळेल की यशोधराच्या मृत्यूला तू कारणीभूत आहेस, त्याच वेळेस तो तुला घरातून बाहेर फेकून देईल. अगदी जेलमध्ये टाकायला देखील तू मागे पुढे पाहणार नाही. जीव घेईल तुझा. दयानंद, होय, आणि आणखीन एक गोष्ट मनावर कोरून ठेव, जेवढं प्रेम तुला त्याच्याबद्दल वाटतंय तितकंच प्रेम त्याला तुझ्या बाबतीत वाटेलच असं नाही. शकू, तुला एक गोष्ट तर आठवतच असेल. कुठली? माकडिणीची. जेव्हा माकडिणीच्या जीवावर बेततं ना, तेव्हा माकडिणी देखील आपल्या पिलाला पायाखाली लिहितं. तुला आता ती माकडिण व्हायचं आहे, आपल्यावर बेतलंय म्हणून. हा बघ, हा आता आपल्या आयुष्यातला शेवटचा चान्स आहे, त्यामुळे तो हातातनं जाऊ देऊ नकोस. फालतू मायेत गुरफटून राहू नकोस. आता पैसा हाच आपला बाप, पैसा हीच आपली आई आणि पैसा हेच आपलं मूल. कळलं? पण श्रेयस, श्रावणी, कुठे पेपर? तू पेपर नाही आणलीस म्हणजे तू आजीच्या खोलीत गेलीच नाहीस की काय? का आजीने पाहिलं तुला? हे बघ, हे बघ, असं कच खाऊन चालणार नाही आपल्याला. श्रावणी, काका किती कचकच करताय हा, जर शांत बसा. वाह,
अगं पेपर बघून तर नाही तर मग उत्साहच आला. वा 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 वा, आणलीस पेपर तू? वाटलंच होतं तो आणणार. बघू दे दे इकडे पेपर. हो ना, आम्हाला वाटलंच नव्हतं की पहिल्याच प्रयत्नात तू एवढे पेपर्स वगैरे घेऊन येशील म्हणून. म्हातारी महाखट आहे आणि तिची झोप पण खूप सावध असते. तुला चावी कुठे मिळाली ग? हं, कुठे मिळाली चावी? इतके प्रश्न काय विचारताय? मी काहीच केलेलं नाही. मला पेपर्स तर आजींनीच दिलेत. आजीला जाग आली नाही वाटतं. नाही पेपर कपाटातच होते ना. काय चाललंय तुमचं? पेपर्स हवे होते ना, मिळाले की नाही? मग मी ते कसे आणले, काय केलं, ह्यात कशाला घुसताय? हो, पेपर काय चालताय नुसते? टाइम वेस्ट करू नका. कुणाच्या नावावर केले ते तरी बघूया. श्रेयस, सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर केली. आपल्याला अंदाज होताच. पाहिलंस का श्रावणी, मोठ्या नातवापेक्षा छोटा नातू जास्त जवळचा. तुला आणि तुझ्या नवऱ्याला ठणठण गोपाळ. म्हातारीने सगळी प्रॉपर्टी फक्त श्रेयसच्या नावावर केलेली आहे. आता बसा. आता तो आडवे घेऊन भीक मागत. हो ना, बाई 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 बाई, म्हातारीजवळ काळीजच नाही. इतका भेदभाव नाही. म्हणजे अक्षयने श्रेयसच्या आजारपणात 6 महिने सगळा बिझनेस सांभाळला, वाढवला. किंवा याची तरी जाण ठेवायची. मी माझ्या सावत्र मुलाला सुद्धा असं वागवलं नसतं, असे तुमचे घरातले तुम्हाला वागवतायत. चढव चढव श्रावणीला, असंच चढव. इथला शत्रू हिच्याच चपलेने मारायचा आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचं. काय बोलते? कशा प्रकारे बोलते? श्रावणीच्या मनात माझ्या विरोधात विष घालवायचा प्रयत्न करते. इथे कोणीतरी आहे. आता कोणी नाहीये बाहेर. नक्कीच तिथे कोणीतरी होतं, पण दिसलं नाही. आत्या, बरं ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पेपर्स दिलेत तुम्हाला. मग आता त्याचं काय करायचं आपण पुढे बघूया नंतर. आता मी निघते, कारण उगाच कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. काय काय प्रकार होता? माझी खरी आई, माझी जन्मदात्री आई माझ्या वहिनीला माझ्या विरोधात भडकवते. माझ्या आजीबद्दल काहीतरी वाईट साईड घाणेरडं बोलते. काय काय प्रकारचं डिस्कशन होत आहे? श्रेयस, तू शांत हो. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तुला जरी सत्य माहिती आहे तरी तू आता शांतपणे विचार कर. हे सगळं तुझ्या मनात मुरू दे. लगेच जाऊन त्यांना जाब विचारू नकोस आणि प्रश्नही विचारू नकोस. या सगळ्याकडे प्रॅक्टिकली बघण्याचा प्रयत्न कर, तटस्थपणे. आणि हा विचार कर की शकुंतला आत्या या घरात नेमक्या कोणत्या हेतूने आल्यात. म्हणजे त्या नक्की तुझ्या प्रेमापोटी आल्यात की आपली सगळी ही एवढी प्रॉपर्टी, मालमत्ता त्यांना भडकवायची. हे सगळं तू पारखायला पाहिजे व्यवस्थित. तुला आठवतंय, तू आजारी होतास बरोबर. त्यानंतर तू बरा झालास. त्यानंतर सुद्धा तू वेडा असल्याचं नाटक करत होतास.
आणि ते नाटक करत असतानाच तू दयानंद काकांना बरोबर पकडलं. आत्ता सुद्धा तू तसंच करायला पाहिजे. तू शकुंतला आत्यांना नीट ऑब्झर्व कर. तुला त्यांचे इंटेन्शन्स आपोआप समजतील. अगं पण तुला माहिती आहेत ना त्यांचे इंटेन्शन्स, त्यांचा खरा हेतू, मग तू का सांगत नाहीयेस? श्रेयस, काही गोष्टी तुलाच शोधून काढाव्या लागतील. मी त्यात तुला मदत करेन, नक्की करेन, पण हा तुझ्या एकट्याचा प्रवास आहे. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी हे सगळं समजू शकते. तुला किती त्रास होतोय, हे सगळं ऍक्सेप्ट करणं किती जड जात आहे, तुझ्या मनात किती कल्लोळ माजलाय, सगळं समजू शकते मी. पण अंधारातून जेव्हा आपण प्रखर उजेडात येतो ना, तेव्हा डोळे दिपतातच. आणि हे सत्य आपल्या हिताचंच असतं. बरोबर बोलतेस तू. आता जे काही करायचंय ते विचारपूर्वक केलं पाहिजे. मला फक्त एक सांग, काय? शकुंतला डोंगरे माझी जन्मदात्री आहे या गोष्टीचा मम्मा आज आपल्यात नसल्याशी काय संबंध आहे? आणि मगाशी तू यशोधरा मॅडमची शुद्ध हरपताना त्या म्हणाल्या असं म्हणत होतीस, ते काय होतं? ज्या प्रश्नाची भीती वाटत होती तोच प्रश्न याने विचारला. थोडा धीर धर श्रेयस. हे सत्य शकुंतला आत्यांच्या तोंडून मी वदवून घेईन तुझ्या समोर. वचन आहे माझं. पण प्लीज, आता यापेक्षा जास्त मी तुला काही नाही सांगू शकत. एका मुलाला त्याच्या आईच्या विरोधात सांगणं मला मान्य नाहीये. काही गोष्टी तू जाणून घेतल्या पाहिजे. मला ना तारा, तुला काय म्हणायचंय काही कळतच नाही. एकदा तूच असं म्हणतेस की तू त्यांच्या पोटी जन्म घेतला असलास तरी त्यांना आई समजू नकोस, आणि आता तूच त्यांना माझी आई म्हणतेस. काय तुला काय, मला कळतच नाहीये काय म्हणायचं. नाही प्लीज, आय एम सॉरी, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला हे सगळं प्रोसेस करायला, हे सगळं पचवायला थोडा स्वतःसाठी वेळ हवाय. ठीक आहे, समजू शकते मी. थँक्यू. आजी, अगं अगं रडायला काय झालं? हा, काय झालं सांग मला. आराध्या, रडू नको, सांग आधी काय झालं. श्रेयसला सगळं सत्य सांगून टाकलं. अरे बापरे, काय बोलला तू? तू चिडला असेल ना? तुला तुला खोलीच्या बाहेर काढलं त्याने? हा, काय बोलला सांग मला. नाही आजी, त्याने मला खोलीतून बाहेर नाही काढलं, पण त्याला एकतर राहावंसं वाटत होतं म्हणून तोच बाहेर गेला. परिस्थितीला आणि स्वतःला वैतागलाय, तो चिडलाय. खूप हर्ट झालाय आजी, त्याला खूप हर्ट झालाय. साहजिक आहे ग, कोण हा धक्का सहन करेल सांग बरं. त्याच्या जीवाचं पाणी पाणी झालं असेल. यशोधरेला फार अटॅच होता तो. पण आजी, यावेळी त्याने मला दिलेलं प्रॉमिस निभावलं. तो माझ्यावर चिडला नाही, पण परिस्थितीलाच इतका चिडलाय ना की यावेळी माझं प्रेमही त्याला सावरू शकत नाही. खूप हर्ट झालंय त्याला, आणि त्याला होणारा त्रास होता मला नाही बघवते आजी. कळते मला, पण त्याला जरा वेळ दे. श्रेयसला थोडा वेळ एकटं राहण्याची गरज आहे. अंगावर आलंय बिचाराच्या सगळं असं आधांतरी झाल्यासारखं वाटतंय त्याला. वाटणारच ग. आयुष्यात आपल्याला दिलेली पहिली गोष्ट म्हणजे आपलं नाव असतं, त्याच्यानंतर आई वडिलांचं नाव, मग आपलं आडनाव. ते झालं की आपली ओळख पूर्ण होते. श्रेयसकडून आज हेच सगळं हिरावून घेतलंय. त्याची आयडेंटिटी हिरावून घेतल्यासारखं त्याला झालं असेल ग. पण तारा, मी सांगते तुला, श्रेयस ना खूप स्ट्रॉंग आहे. तो ह्यातूनही बाहेर पडेल. पण शकुंतला आणि यशोधरेमध्ये जे काही झालं ते तू त्याला सांगितलं नाहीस ना? नाही आजी,
ते सांगण्याची हिंमतच झाली नाही. त्याची अवस्था बघून त्याची मम्मा या जगात नाहीये आणि या सगळ्याला जबाबदार त्याची जन्मदात्री आई आहे. ते सांगण्याची हिंमतच झाली नाही माझी. कसं सांगणार होते, कोणत्या तोंडाने? आधीच सगळं हिरावून घेतलंय मी त्याच्याकडून. आणखी एक चटका नाही देऊ शकले आजी मी त्याला. पण आजी, वेळ आली आता. शकुंतला आत्यांचे 100 गुन्हे भरलेत. त्यांच्या कर्माची फळं भोगण्याची वेळ आली आहे. तिच्यासारख्या बाईला मी आता फार काळ या घरात नाही राहू देऊ शकत. लवकरच श्रेयस समोर आणि घरातल्या सगळ्यांसमोर मी त्यांचा खरा चेहरा आणल्याशिवाय शांत बसणार नाहीये. तुझ्यासाठी गरम गरम साजूक तुपातला शिरा. तुला शिरा तर आवडत नाही. काय करू तुझ्यासाठी? तू म्हणशील ते, तुला जे आवडेल ते. आत्याने विचारलं की आराध्या आणि श्रेयसचं पुन्हा एकदा विधिवत लग्न आपण करू शकतो का? घरात लग्न कार्य आहे माझ्या लेकाचं, म्हणजे लेकासारख्या मुलाचं. सुनमुखसाठी माझ्या सुनेला मला दागिना करायचा होता आणि त्यासाठी मी पाटल्या विकल्या. आता माझ्या लक्षात येतंय माझ्या जेवणा खाण्याची इतकी काळजी का करायची ती. तिच्या वागण्याचा थोडा थोडा अर्थ लागतोय मला आता. नाही पण तरी उत्तरांपेक्षा प्रश्न जास्त आहेत. आणि तारा म्हणाली तसं डिरेक्टली नाही, इनडिरेक्टली त्याची उत्तरं शोधायला हवी, तरच खरी उत्तरं मिळतील. श्रेयस बाळा, काय रे, तू जागाच आहेस अजून? तू शकुंतला डोंगरे आणि दयानंद डोंगरे यांचा मुलगा आहे श्रेयस. तू शकुंतला डोंगरे आणि दयानंद डोंगरे यांचा मुलगा आहे श्रेयस. काय रे, बोलत का नाहीस? बरं नाही वाटत आहे का? ताराशी काही बिनसलंय का परत? मला सांगा, मी बोलन तिच्याबरोबर. तुला आठवतंय तू आजारी होतास बरोबर? त्यानंतर तू बरा झालास. त्यानंतर सुद्धा तू वेडा असल्याचं नाटक करत होतास आणि ते नाटक करत असताना तू दयानंद काकांना बरोबर पकडलं. आत्ता सुद्धा तू तसंच करायला पाहिजे. ठीक आहे, मी ठीक आहे. तू कशी काय जागी आता? तुला काही हवंय का? काकांची तब्येत बरी नाहीये का? नाही, ते बरे आहेत. अरे, रूम मधलं पाणी संपलं होतं. तुझ्या काकांना ना रात्रीची खूप तहान लागते, म्हणून ते न्यायला आले होते. तू बरा आहेस ना? हा, मी बरा आहे. झोप लागत नव्हती आज. का कोणास ठाऊक आज आईची खूप आठवण येत होती. असं वाटलं की आज मम्मा इथे असायला हव्या होत्या. आज बऱ्याच दिवसांनी तू यशोधरेची आठवण काढलीस. नाव बऱ्याच दिवसांनी काढलं असलं
तरी मनात त्यांची आठवण सतत असते. मनात असतातच मम्मा. आई मुलाचं नातं तसंच असतं ना. आणि त्यात मम्मा तर माझं सर्वस्व होत्या. आणि त्यांच्यासाठी मी त्यांचा प्राण. मुलासाठी त्याच्या आईचं महत्व काय आहे हे शब्दात सांगता येत नाही, नाही का? पण आई म्हणजे सगळ्यात जवळची असते, सगळ्यात विश्वासातली. आयुष्यात आपण कधी धडपडलो, फसलो, चुकलो तर वडिलांना जाऊन सांगता येत नाही, मित्रांना सांगता येत नाही, भावंडांना सांगता येत नाही, कधी कधी तर बायकोलाही सांगता येत नाही. पण आई समोर कुठलाही आडपडदा नसतो.